आज थोडा कमी ॲलनची एक्झाम आहे. मॅट्रिकची काही एक्झाम वगैरे का? 3 ते 8 मध्ये आहे सर. 3 ते 8 मध्ये कोणता पण एक तास द्यायची. कोणताही एक तास. म्हणजे पूर्ण होल डे मध्ये का? 3 ते 8 मध्ये. 3 ते 8. ओके ओके, ठीक आहे, चालेल. आपण स्टार्ट करूया. कालचं कोणाचं तरी डाऊट्स आय थिंक मला पर्सनल मेसेज होता, थोडं बिझी असल्यामुळे बघता येणार. कोणाचं डाऊट आहे काही काल एरर वगैरे? क्वेश्चन जमलाय का काल? राजेश? हो सर. राजेश देशपांडे, तुझा डाऊट होता, इश्यू सॉल्व्ह झालाय का? सर डाऊट नव्हता, ते सोल्युशन मी पाठवलं होतं. म्हणजे प्रोग्राम जमलाय असं? ओके ओके, आउटपुट पाठवलाय. ठीक. करतो मी चेक नंतर, आपण पुढे जाऊ जराच. सो बेसिकली व्हेरिएबल्स, त्यानंतर काल आपण जे बघितलं होतं, ठीक आहे, ऑपरेटर्स काल आपले कम्प्लीट झालेत. आणि ऑपरेटर्स नंतर मेन कॉन्सेप्ट येते प्रोग्रामिंग बेसिक्स मध्ये, ते म्हणजे डिसिजन मेकिंग किंवा इन शॉर्ट कंट्रोल स्ट्रक्चर. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही बेसिक्स किंवा प्रोग्रामिंगचं प्रिपरेशन कराल, ठीक आहे, म्हणजे जरी आता जरी तुमचं स्टार्ट असेल किंवा एक्झामच्या टायमिंगला जर तुम्ही रिवाइज करणार असाल, तर तुम्हाला बेसिकली मेन कॉन्सेप्ट जर बघायचे असेल तर मेन कॉन्सेप्ट थ्रू जाताना तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये डिसिजन मेकिंग किंवा कंट्रोल मेंटेन करणं एसेन्शियल आहे. ठीक आहे. मोस्ट ऑफ द सगळेच प्रोग्राम, ऑलमोस्ट
जेव्हा तुम्ही कोडिंग करता किंवा डेव्हलपमेंट करता सॉफ्टवेअरची, त्याच्यामध्ये डिसिजन घेणं खूप इम्पॉर्टंट. तर डिसिजन म्हणजेच काय, की तुम्ही फ्लो मेंटेन करता प्रोग्राम मध्ये, डिपेंड्स ऑन स्पेसिफिक सिच्युएशन ऑर कंडिशन. ठीक आहे. आधी पहिला आपण बघूया की कंट्रोल स्ट्रक्चर मेंटेन करण्याचे कोणते कोणते वेज आहेत, आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. मी तुम्हाला एक नंतर साईट शेअर करतो, त्याच्यावर तुम्हाला प्रॉपर थिअरी, म्हणजे मी तीच यूज केले, जरी पीडीएफ तुम्ही रीड केलं तरी सेम मिळेल तुम्हाला. ठीक आहे. सो कंट्रोल स्ट्रक्चर किंवा दुसरा वर्ड आहे त्याला डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग आणि प्रोग्रामिंग मधला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. सो डिसिजन मेकिंग किंवा कंट्रोल स्ट्रक्चर, बेसिकली कंट्रोल स्ट्रक्चर जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल तर दोन वेज आहेत. फर्स्ट, वी कॅन यूज कंडिशन्स, आणि दुसरं आहे लूप. आज आपण लूप बघणार नाही, आपण फक्त कंडिशनवर फोकस करणार आहोत. ठीक आहे. आणि जे ऑपरेटर आपण बघितले होते, लाईक अरिथमेटिक ऑपरेटर, ठीक आहे, त्यानंतर लेस दॅन ग्रेटर दॅनचे तुम्हाला कंपॅरिझन ऑपरेटर, ठीक आहे, लॉजिकल अँड ऑपरेटर, लॉजिकल ऑर ऑपरेटर, यातले मोस्ट ऑफ कंपॅरिझन आणि लॉजिकल ऑपरेटर तुम्हाला कंडिशन सोबत जास्त यूज होतात. ठीक आहे. ते कसे यूज करतात, कधी यूज करायचे, ते मी तुम्हाला सांगतो. सो आज आपण फक्त फोकस करणार आहोत फर्स्ट पार्ट वरती, दॅट इज कंडिशन्स इन C++. ठीक आहे, किंवा डिसिजन मेकिंग इन C++. डिसिजन मेकिंग मधला फर्स्ट पार्ट, त्यामध्ये आपण बघणार आहोत कंडिशन्स. सो या कंडिशन्स किंवा ज्या काही C++ मध्ये डिसिजन मेकिंग तुम्ही करता, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 अप्रोचेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही डिसिजन्स घेऊ शकता. कोणते कोणते 3-4 अप्रोचेस आहेत? फॉर एक्झाम्पल, तुम्ही इफ कंडिशन्स वापरून प्रोग्रामिंग मध्ये डिसिजन मेकिंग करू शकता, किंवा डिसिजन घेऊन तुमचं लॉजिक डिपेंड्स ऑन सिच्युएशन तुम्ही हँडल करू शकता. ठीक आहे. सेकंड आहे इफ एल्स. थर्ड आपण जास्त यूज नाही करत, पण एक आहे नेस्टेड इफ एल्स. कधी तुम्हाला नेस्टेड इफ एल्सची गरज लागू शकते. फोर्थ आहे, काही जण त्याला एल्स इफ किंवा इफ एल्स लॅडर म्हणतात. लॅडर. ठीक आहे. आणि एक फिफ्थ पार्ट आपण बघणार आहोत, तो याच्यामध्ये मी इन्क्लूड करतोय, पण कंडिशनच्या अंडर नाही, पण डिसिजन मेकिंगच्या अंडर येईल. ठीक आहे. स्विच केस. ओके. सो हे पार्ट्स आपल्याला बघायचे. सो एक लक्षात ठेवा, कंडिशन पर्यंतचा पार्ट, सॉरी, इफ एल्स लॅडर पर्यंतचा पार्ट हा बेसिकली कंडिशन्स मध्ये येतो. ठीक आहे. आणि स्विच केस हा एक अनदर सेकंड पार्ट आहे डिसिजन मेकिंग मधला, जो सेपरेट आहे. इफ एल्स सोबत त्याचं काही रिलेशन नाही, पण त्याचं बिहेवियर हे रिलेटेड टू इफ एल्सच आहे. ओके. आता डिसिजन मेकिंग म्हणजेच काय आणि ती कशी इम्प्लिमेंट करायची ती बघूया. आधी व्हॉट इज डिसिजन मेकिंग ते थोडं आपण डिस्कस करूया. डिसिजन मेकिंग. सो 11th ला आपण बॅच 1, बेसिकली जर तुम्ही चॅप्टर नंबर 2 बघितला असेल, ठीक आहे, सो चॅप्टर नंबर 2 मध्ये आपण प्रोग्राम अनालिसिसच्या अंडर फ्लोचार्ट नावाची कॉन्सेप्ट बघितली, राईट. सो बेसिकली जर तुमचा प्रोग्रामचा फ्लो किंवा तुम्ही प्रोग्राम एखादा इम्प्लिमेंट करणार असाल, ठीक आहे, तर तुम्ही कोणत्या वेज, कोणत्या स्टेप्स मध्ये त्याला एक्झिक्यूट करताय ते आपण बघितले होते. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये डायमंड आपण एक यूज केला होता, आठवतंय का? डायमंडचा यूज काय होता, या डायमंड नोटेशनचा यूज काय? कोणाला आठवतंय डायमंड? बॅच 1. सर डिसिजन मेकिंग साठी.
डिसिजन मेकिंग साठी, राईट. तुम्ही कंडिशन्स चेक करत होतात आणि कंडिशन्स ट्रू आहे की फॉल्स आहे ते बघत होतात. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट सेशनला थोडं याला पण इन्व्हॉल्व करू डिसिजन मेकिंगला, पण सध्या मी बॅच 2 ला झालं नाही त्यामुळे स्किप करतो. ठीक आहे. सो व्हॉट इज डिसिजन मेकिंग? जनरल एक एक्झाम्पल आपण डिस्कस करू. ठीक आहे. आणि मग एक टेक्निकल एक्झाम्पल डिस्कस करू. तर जनरल एक्झाम्पल मध्ये बघा, जी तुमची झूम मीटिंग आहे, ठीक आहे, आता जी तुम्ही जॉईन केली, डायरेक्ट जॉईन करू शकता का तुम्ही? नाही सर. नाही करू शकत. ठीक आहे. फर्स्ट मी तुम्हाला काय प्रोव्हाइड करतो? लिंक प्रोव्हाइड करतो, राईट. त्याला तुम्ही युजर नेम किंवा तुमचा पासपोर्ट हा किंवा पासवर्ड अवेलेबल असतो. ठीक आहे. आणि नंतर झूम जेव्हा तुम्ही जॉईन करता, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला तो इन्क्लूड करावा लागतो किंवा तुम्हाला तो पुट करावा लागतो. मे बी काही जण डायरेक्ट लिंक ने जॉईन होत असतील, काही जण पासवर्ड तिथे पुट करत असतील, राईट. सो जर तुमच्याकडे पासवर्ड असेल मीटिंगचा, ठीक आहे, इफ पासवर्ड इज अवेलेबल क्वेश्चन मार्क, ठीक आहे, येस असेल तुमच्याकडे पासवर्ड आहे तर तुम्ही जॉईन होता मीटिंगला, राईट. करेक्ट आहे का? येस सर. किंवा तुम्ही मीटिंग Yes, अटेंड sir. करू शकता. बट जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल, जर तुम्हाला मी मीटिंग लिंक शेअर नाही केली, तर तुम्ही मीटिंग अटेंड नाही करू शकत. सो आपण एंडला कुठेतरी जाऊन स्किप करतो. कळतंय? सो एक जनरल एक्झाम्पल आहे. डिसिजन मेकिंग म्हणजेच काय? झूमचा जो लॉग इन पेज आहे, झूमच्या लॉग इन पेजला किंवा झूमचा जो मीटिंग पेज आहे, तिथे डिसिजन मेकिंग हँडल केला असेल. काय हँडल केलं असेल? की जो युजर किंवा जो मेंबर मीटिंगला अटेंड होणार आहे, ठीक आहे, इफ इट इज हॅव्हिंग पासवर्ड रिलेटेड टू दॅट मीटिंग, पासवर्ड आहे आणि तो सपोज करेक्ट आहे, राईट. पासवर्ड आहे पण पासवर्ड करेक्ट सुद्धा असला पाहिजे. सपोज मी मीटिंग जनरेट केले किंवा मी मीटिंग क्रिएट केली, जो पासवर्ड जनरेट होतोय तोच पासवर्ड तुम्ही पुट केला पाहिजे, राईट. सो ह्या कंडिशन्स किंवा या जर केसेस मॅच झाल्या तर तुम्ही मीटिंग अटेंड करू शकता. रॉंग पासवर्ड किंवा पासवर्डच तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही मीटिंग अटेंड करू शकत नाही. याला डिसिजन मेकिंग म्हणतात. ठीक आहे. हे जर एक जनरल एक्झाम्पल. अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं जे मी गेल्या वर्षी तुमच्या लेक्चरमध्येच दिलं होतं, की एक सिनारिओ आपण क्रिएट केला होता की सपोज असा सीझन आहे, ठीक आहे, तुम्हाला कुठे बाहेर ट्रॅव्हलिंगला जायचंय, ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल, आणि थोडा क्लाउडी सीझन आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडणार आहात, जर रेनच्या पॉसिबिलिटी असतील, राईट, तर तुम्ही अम्ब्रेला कॅरी करता, करेक्ट. सो सपोज क्लाउडी एन्व्हायरमेंट असेल, ठीक आहे, असेल येस, तर तुम्ही अम्ब्रेला कॅरी करा, बरोबर का? हे आपण डिस्कस केलं होतं लास्ट टाइम. येस सर. ठीक आहे. असं काही नाहीच आहे, त्याचं नोटेशनच नाहीये. प्रॉपर एकदम क्लिअर एन्व्हायरमेंट आहे, ठीक आहे. तुम्ही बाहेर जायला तर फ्री आहात, ठीक आहे, लॉकडाऊन पण नाहीये, तर तुम्ही अम्ब्रेला कॅरी कराल का? नो, राईट. सो हे काही डिसिजन्स मेकिंग आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय हँडल करायचं असतं. हे अम्ब्रेला वगैरे इथे एवढं हँडल नाही करायचं, आपल्याला फक्त आपल्या प्रोग्राम रिलेटेड डिसिजन घ्यायचे. सो हे डिसिजन कसे घेऊ शकतो त्याचे आपण 4 to 5 आय थिंक 5 पॉइंट्स मी इथे नोट केलेत पहिल्याच इथे, राईट. इफ वापरू शकता तुम्ही, इफ एल्स वापरू शकता, नेस्टेड इफ एल्स आहे, ठीक आहे. सो तुमचं जर समजा इफ वरती कमांड चांगलं झालं, इफ एल्स, नेस्टेड इफ एल्सच्या ऐवजी आपण इफ एल्स लॅडर घेऊ आणि स्विच केस, या 4 जरी चांगल्या केल्या, ठीक आहे, तरी तुम्हाला प्रॉपर प्रोग्रामिंग करता येईल. सो आपण थोडं बघूया. आधी आपण स्टार्ट करूया इफ पासून, ठीक आहे. सो हे कुठे वापरायचं आणि कधी वापरायचं हे टोटली सिनारिओवर डिपेंड आहे, कळते. तर फॉर एक्झाम्पल सर, हे जसं व्हेरिएबल आपण प्रोग्रामच्या स्टार्टिंगला वापरत होतो किंवा गेट सीएच प्रोग्रामच्या एंडिंगला वापरत होतो, तर इफ कुठे वापरायचं? इफ ची पोझिशन डिपेंड्स ऑन सिनारिओ, राईट. सपोज तुम्हाला एखादा नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे कधी तुम्ही चेक करू शकता? तो नंबर युजर कडनं घेतल्यानंतर, लाईक सी आउट सीन नंतर, करेक्ट. सेकंड सिच्युएशन आपण एक डील करू शकतो. एखादं तुम्ही लॉग इन पेज बनवलंय, ठीक आहे, C++ मध्ये लॉग इन पेज आपण बनवत नाही मोस्ट ऑफ. VB मध्ये समजा तुम्ही लॉग इन पेज बनवलं असतं आणि इथे काहीतरी लॉग इनचं बटन, ठीक आहे, इथे काहीतरी साइन अप रजिस्टरचं बटन, असे 2 बटन दिले असते. तर याच्यामध्ये डिसिजन मेकिंग कधी होते? जेव्हा युजरने युजर नेम पुट केलं असेल, ठीक आहे, आणि पासवर्ड पुट केला असेल. सपोज पासवर्ड आणि युजर नेम, यू नेम टाकतो,
सो लाईक सपोज युजर नेम अँड पासवर्ड, लाईक दोन्ही सुद्धा गोष्टी मला करेक्ट पाहिजे. पासवर्ड हे जर मॅच होत असतील, बोथ आर मॅच, ठीक आहे, म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळेला जो युजर नेम टाकलाय आणि रजिस्ट्रेशनच्या वेळेला जो पासवर्ड टाकलाय तेच पासवर्ड लॉग इनच्या वेळेला टाकेल, तरच आपण त्याला लॉग इन प्रोव्हाइड करतो, सक्सेसफुल लॉग इन. कळते? रजिस्ट्रेशन आणि लॉग इन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, माहिती आहे ना सगळ्यांना. येस सर. रजिस्ट्रेशन म्हणजे फर्स्ट स्टेप, जेव्हा तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनवर येता, तुम्ही स्वतःला रजिस्टर करता, तुमचं अकाउंट क्रिएट करता, ते रजिस्ट्रेशन झालं. आणि लॉग इन कोण करू शकतो? जो ऑलरेडी रजिस्टर्ड आहे तो, राईट. माझं मी युजर नेम क्रिएट केलंय, पासवर्ड क्रिएट केलाय, आता मी लॉग इन करू शकतो. सो ह्या सगळ्या लॉग इन पेजेस, ठीक आहे, त्यानंतर तुमचं डेटा चेक करणं, या सगळ्या थिंग्स आपण डिसिजन मेकिंगच्या अंडर इफ किंवा इफ एल्सने करू शकतो. तर आपण काही छोटे कोड बघू, पण त्याच्या आधी आपण इफ एल्स वगैरे कसे यूज करायचे, त्याचे सिंटॅक्स काय आणि ते कसे वर्क होतात हे चेक करूया. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूया इफ पासून. फर्स्ट आपण बघूया इफ. ठीक आहे, सो फर्स्ट जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्ट यूज करता त्याच्या आधी त्याचं तुम्हाला सिंटॅक्स माहिती पाहिजे, कसं यूज करायचं. ठीक आहे, सो इफ यूज करण्यासाठी तुमच्याकडे सिंटॅक्स असा आहे. कधी यूज करायचे सिनॅरिओवर डिपेंड आहे, कुठे यूज करायचे प्रोग्रामच्या आतमध्येच, पण इट डिपेंड्स ऑन सिनॅरिओ. सो इफचा सिंटॅक्स असा आहे, यू कॅन राईट इफ कीवर्ड स्मॉल, कारण केस सेन्सिटिव्ह आहे लँग्वेज, आणि ब्रॅकेट मध्ये, सो हे दोन ब्रॅकेट असतील त्याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन जी तुम्हाला चेक करायची ती तुम्ही इथे पुट करू शकता. आता इथे लक्षात ठेवा, इथे तुम्हाला एक हिंट अशी आहे की मोस्ट ऑफ द 99% सगळेच कंडिशन्स, ठीक आहे, इथे जे तुम्ही लिहिणार आहात याच्यामध्ये कंपॅरिझन्स ऑपरेटर यूज होतील. कंपॅरिझन म्हणजे लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू, डबल इक्वल टू, हे सगळे ऑपरेटर कंडिशन्स मध्ये यूज होतात. सो जिथे जिथे इफ आहे त्या ठिकाणी कंपॅरिझन ऑपरेटर हे युजच होते. ठीक आहे, त्याला तुम्ही आय थिंक रिलेशनल ऑपरेटर म्हटलं असेल आपण नोट्स मध्ये. आणि सेकंड थिंग, याच्यासोबत लॉजिकल ऑपरेटर यूज होण्याचे चान्सेस आहेत. कळतंय? लॉजिकल कोणते? लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर, लॉजिकल नॉट. कळतंय? अँड आणि ऑरच जास्त यूज होतील. जर एक कंडिशन तुम्ही चेक करणार असाल तर तिथे लॉजिकल ऑपरेटर येणार नाहीत. मिनिमम 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडिशन एकाच वेळेला जर तुम्ही चेक करणार असाल तर त्या मल्टिपल कंडिशनला कंबाईन करण्यासाठी तुम्ही लॉजिकल ऑपरेटर यूज करू शकता. कसे करायचे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगेन नंतर, पण एवढं कळाले हे. हो सर. ठीक आहे, सो बघा, जिथे मी कंडिशन म्हटलंय ऑब्विसली तुम्हाला कंडिशनल किंवा कंपॅरिझन, त्यालाच आपण आय थिंक रिलेशनल ऑपरेटर म्हटलंय, लेस दॅन, ग्रेटर दॅन वगैरे ते सगळे वापरावे लागतील. ठीक आहे, सो इफ, कंडिशन आणि कर्ली ब्रेसेस. ठीक आहे, सो ही असेल इफ ची बॉडी. त्याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही? इफ स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे तुमचे काय जे स्टेटमेंट असतील ते. मी इफ काढून टाकतो, फक्त स्टेटमेंट लिहितो. ठीक आहे, तो इथे काय होणार आहे की सिंपल लॉजिक काय बघा किंवा हे कसं वर्क होते. जी तुम्ही कंडिशन इथे दिलाय, ठीक आहे, इफ जर, ठीक आहे, द गिवन कंडिशन, इफ द गिवन कंडिशन इज ट्रू, जर कंडिशन ट्रू असेल, ठीक आहे, देन बॉडी ऑफ इफ गेट एक्झिक्युटेड. बॉडी ऑफ इफ म्हणजेच काय? इफच्या आतमध्ये, म्हणजे या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये जे तुम्ही काही लिहाल, ठीक आहे, तेच एक्झिक्यूट होईल, बाकी एक्झिक्युशन होणार नाही. ठीक आहे, जर ही कंडिशन ट्रू असेल तर. ठीक आहे, अदरवाईज समजा बाय नॉर्मली जर समजा कंडिशन एखादी फॉल्स झाली, अदरवाईज, ठीक आहे, समजा ही कंडिशन तुमची फॉल्स आहे, ट्रू नाही झाली, तर कंपायलर याच्या आतमध्ये न येता याच्या बाहेर जे स्टेटमेंट असेल तिथे मूव्ह करेल. ठीक आहे, अदरवाईज बॉडी ऑफ इफ
गेट स्किप. म्हणजेच काय, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. बघा, इफ म्हणजे तुम्ही मराठीमध्ये त्याला जर, ठीक आहे, असं म्हणू शकता. जर ही कंडिशन ट्रू आहे तर त्याच्या आतमध्ये तो जाणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ. एक्झाम्पल, सपोज एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलाय मेन फंक्शन मध्ये, एक किंवा आपण दोन. int a is equal to 10, b is equal to 20. ठीक आहे, आणि तुम्ही सिंपल चेक करताय इफ a ग्रेटर दॅन b आहे का. ठीक आहे, आणि इथे लिहिलं सी आउट a is greater सेमिकोलन. ठीक आहे, याच्यानंतर काहीच लिहिलं नाही. सपोज एक सिंपल स्टेटमेंट लिहिलं याच्या बाहेर, सी आउट आउटसाइड इफ. तुम्ही कुठे आहात, आउटसाइड इफ आहात का, कारण जो तुम्ही हे ब्रॅकेट वापरलाय हा स्टार्टिंग इफ इंडिकेट करतो आणि हा इफचा एंड झाल्याचं इंडिकेट करतो. सो हे स्टेटमेंट इफच्या बाहेर आहे, राईट, म्हणून मी आउटसाइड इफ लिहिलं. सो आता जर इथे चेक केलं, ए ग्रेटर दॅन बी आहे का तुमच्या इथे, नाही सर. नाहीये. सो 10 इज नॉट ग्रेटर दॅन बी, राईट. कंडिशन तुमची ट्रू आहे की फॉल्स आहे, फॉल्स आहे. फॉल्स. सो कंपायलर याच्या आतमध्ये न येता इफच्या नंतर म्हणजे या ब्रॅकेटच्या नंतर जे काही तिथून पुन्हा एक्झिक्युशन स्टार्ट करेल. त्याच्यानंतर तुमच्या 10-12 लाईन असल्या तरी चालतील, कळतंय. सो इथून तो एक्झिक्युशन पुन्हा स्टार्ट करेल. सो तुमच्या प्रोग्रामचा आउट काय येईल, आउटसाइड इफ. कळतंय सगळ्यांना. येस सर. ए इज ग्रेटर येणार नाही, फक्त आउटसाइड इफ येईल. त्याच्यानंतर अजून काही स्टेटमेंट्स असतील ते येतील. ठीक आहे, हे मी तुम्हाला नंतर रन करून दाखवतो. पहिलं इफ कळालंय का सगळ्यांना. येस सर. ओके, सो मी इथे हिंट दिली होती बघा, जिथे जिथे इफ आहे त्याच्यामध्ये कंपॅरिझन ऑपरेटर आहे. सो मी इथे ग्रेटर दॅन वापरलंय ऑलरेडी. सो दोन थिंग्स कम्पेअर करायचे तर आपण कंपॅरिझन वापरतो, आणि एखादी कंडिशन चेक करायची तर आपण इफ वगैरे वापरतो, राईट. सो या गोष्टी एकत्र काम करतात. ठीक आहे, सो आपण पहिलं बघितलंय फक्त इफ. ठीक आहे, याच्यानंतर मी तुम्हाला काही थिंग्स सांगणार आहेत ज्या तुम्हाला एंडिंगला सांगेन, सध्या नाही सांगेन. सध्या आपण ते पार्ट कम्प्लीट करून घेऊ. सो फर्स्ट होतं इफ, आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय इफ कम्प्लीट केलं आपण. सो मी याला मार्क करतो ॲज अ कम्प्लीट. ठीक आहे, सेकंड थिंग आपण बघणार आहोत इफ एल्स. सो नेक्स्ट स्लाइड. इफ स्पेस देऊ. ठीक आहे, आता इफ एल्स काय गोष्ट आहे. सो याला मी जेव्हा मोस्ट ऑफ लर्न करतो तेव्हा याला मराठीमध्ये जर आणि तर म्हणतो. ठीक आहे, इफ काय करतं, ऑलवेज कंडिशन चेक करतं. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, इफच्या सोबत ऑलवेज कंडिशन असणार, एल्स या पार्ट सोबत कधी कंडिशन नसते. ठीक आहे, तर म्हणजेच काय, याच्यासाठी मला आधी त्याचा सिंटॅक्स लिहावा लागेल. ठीक आहे, सिंटॅक्स काय बघा, कुठे सेमिकोलन कुठे द्यायचंय ते आता ऑब्झर्व करा पुन्हा. मागे जर तुम्ही स्किप केलं असेल तर बघा, इफ जेव्हा मी लिहितोय, जेव्हा मी इफ लिहिणार आहे, ठीक आहे, कुठे या लाईनला मी कुठे सेमिकोलन पुट करत नाहीये. बाय मिस्टेकली जर गेल्या वर्षी असं झालं होतं, एका मुलाने इथे सेमिकोलन पुट केलं होतं एक्झाम मध्ये. ठीक आहे, आणि सेमिकोलन पुट केल्यामुळे हे स्किप होत होतं. आउटपुट तुमचं येणार नाही, कंडिशन चेक नाही होणार. सेमिकोलन याचं मिनिंग आहे की ती स्टेटमेंट आहे, राईट. आणि कंपायलरला जर तुम्ही सेमिकोलन दिलं तर ही कंडिशन न चेक होता ऍज अ स्टेटमेंट पुट करतो तो. ठीक आहे, आणि तुमचं लॉजिक फसणार आहे. सो इथे सेमिकोलन वगैरे द्यायचा नाहीये. ठीक आहे, पहिली थिंग्स. ठीक आहे, इफ जी काही तुमची कंडिशन असेल ती तुम्ही ते टाकू शकता. कंडिशन एक असू शकते, मल्टिपल असू शकतात. मल्टिपल असतील तर मध्ये तुम्ही लॉजिकल अँड किंवा ऑर वापरू शकता. जर ही कंडिशन ट्रू असेल तर मी इथे स्टेटमेंट 1 लिहितो, किंवा बॉडी ऑफ इफ म्हणू शकता तुम्ही. स्टेटमेंट 1 जे काही तुम्ही लिहाल याच्यामध्ये ते सगळं एक्झिक्यूट होईल या दोन कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये जे काय असेल ते. अदरवाइज एल्स, एल्स म्हणजेच काय, जर ही कंडिशनच तुमची फॉल्स असेल स्टार्टिंगला. बघा, जेव्हा कंडिशन ट्रू असते तेव्हा कंपायलर आतमध्ये जातो इफच्या,
आणि कंडिशन फॉल्स असेल तर कंपायलर बाहेर पडतो. सो आपण इथे एल्स दिलाय, कळते? सो एल्स मध्ये जे काही लिहाल ते सगळं एक्झिक्यूट होईल. कधी कंडिशन तुमची फॉल्स असेल तर, कळते सगळ्यांना? येस सर. येस सर. स्टेटमेंट 2 लिहितो मी इथे, ठीक आहे? म्हणजेच काय, सिंटॅक्स झालं, ठीक आहे? याची थोडी मी थिअरी इथे टाकतो. काय म्हटलं होतं मी? सो इफ द गिवन कंडिशन, ठीक आहे, इज ट्रू, जर गिवन कंडिशन ट्रू असेल तर देन पार्ट ऑफ किंवा बॉडी ऑफ इफ म्हणू शकता, पार्ट ऑफ इफ गेट एक्झिक्युटेड, ठीक आहे? अदरवाइज तुम्ही नोट नाही केलं तरी चालेल. पीडीएफ प्लस तुम्हाला मी या सगळ्या नोट्स रेडी आहेत, पण एकदा काय तुमचं बेसिक सगळे कॉन्सेप्ट क्लिअर झाले की पूर्ण पीडीएफ तुम्हाला मी शेअर केलं. अदरवाइज कंडिशन फॉल्स असेल तर काय, अदरवाइज एल्स पार्ट गेट एक्झिक्युटेड. सो हे सध्या पार्ट वगैरे जे वर्ड आहेत ते तुम्हाला प्रॉपर जे वर्ड आहेत लाईक बॉडी ऑफ इफ, बॉडी ऑफ एल्स, या पार्टने मी तुम्हाला म्हणजे त्याने तुम्हाला विथ स्क्रीनशॉट मी ऍड करून ठेवले, तर तुम्हाला त्याचे प्रॉपर नोट्स मिळून जातील. ठीक आहे? आता हे थिअरॉटिकल तुम्हाला एक्सप्लेन केलंच होतं. एखादं एक्झाम्पल मगाच जर डिस्कस केलं सो तुम्ही लाईक इंटिजर मेन ते इफेक्ट टाकू शकता. समजा ए आणि बी या तुमच्या दोन व्हॅल्यू आहेत, A10 B20 दोन व्हेरिएबल्स आहेत. तुम्ही चेक करू शकता. इफ A ग्रेटर दॅन B असेल तर काय, सी आउट A इज ग्रेटर, म्हणजे हा मेसेज दिसेल. ठीक आहे? एल्स A ग्रेटर दॅन B नाहीये, म्हणजे A मोठा नाहीये, तर दुसरं काय होणार ऑटोमॅटिकली, ही कंडिशन फॉल्स आहे, म्हणजे कोण मोठा झाला, बी मोठा झाला. B मोठा झाला. सो B इज ग्रेटर. ठीक आहे? एंड ऑफ प्रोग्राम. कळतंय? इथपर्यंत सगळे आहेत का माझ्यासोबत? पर्यंत सगळ्यांना हो कळालं? सर. हो सर. जर ही कंडिशन ट्रू आहे तर तुम्हाला हे दिसेल, अदरवाइज हे. ठीक आहे? ओके. आज कोण असं आहे का जे आज डायरेक्टली लेक्चरला जॉईन झाले नवीन? ठीक आहे. सो हे दोन पॉइंट्स आपण आता स्टार्टिंगला बघितले. ठीक आहे? पुन्हा जर रिकॉल करायचं झालं तर इफ मध्ये कंडिशन ट्रू असेल तर इफचा पार्ट एक्झिक्यूट होतो, जर ती कंडिशन फॉल्स असेल तर एल्सचा पार्ट एक्झिक्यूट होतो. आता जर तुम्हाला कळालं असेल तर मला कोणी सांगू शकतो व्हॉट इज मेन डिफरन्स बिटवीन इफ आणि इफ एल्स? असं काय मेन डिफरन्स तुम्हाला ऑब्झर्व झालाय की जो इफ आणि इफ एल्स मध्ये आहे? मी तुम्हाला इफ ची जी स्क्रीन आहे ती ओपन करून ठेवते, ही इफ ची स्क्रीन. इफ आणि इफ एल्स मध्ये मेन डिफरन्स काय, की दोन्ही सेम? सर जर कंडिशन बरोबर असली तर इफ मध्ये काही आउटपुट येतो आणि जर नसली तर आउटपुट येत नाही, आणि इफ एल्स मध्ये जर करेक्ट नसली तर आउटपुट येतो. ओके. अजून कोण याला प्रॉपर स्टेटमेंट करू शकतो का? सर हा, सर इफ मध्ये कसं होतं सर, आपण कंडिशन दिली तर जर समजा ट्रू असेल तर ते एक्झिक्यूट होते, नाहीतर मग ते डायरेक्ट स्किप होऊन जाते, मग म्हणजे आउटसाइड इफ होऊन जाते. बरोबर. इफ एल्स मध्ये कसं होतं, इफ एल्स मध्ये आपण कंडिशन टाकली ती जर समजा ट्रू असेल तर ती एक्झिक्यूट होते, म्हणजे जे काय कंडिशन होते ती ट्रू होते, नाहीतर मग अदरवाइज ती फॉल्स होते. मग ओके, ठीक. सो इथपर्यंत दोन्ही आन्सर मी जॉईन केलं तर दोघांचं पण प्रॉपर आहे. ठीक आहे? आपण थोडं आता पुढे जाऊ. आज आपण ट्राय करू पहिले 4 कंप्लीट करून प्रोग्राम प्रॅक्टिस घ्यायचं. ठीक आहे? स्विच केस आपण एंडिंगला येऊ शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये. सो नेक्स्ट घेतोय मी नेस्टेड इफ एल्स. ठीक आहे? थोडं कॉम्प्लिकेटेड म्हणण्यापेक्षा जास्त यूज तुम्हाला कुठे प्रोग्राम मध्ये नेस्टेड इफ एल्स करत नाही आपण, पण कधी सिच्युएशन आली नेस्टेड इफ एल्सची तर करू शकता. ठीक आहे? सो आता नेस्टेड इफ एल्स काय भानगड आहे ती बघू आपण थोडी. सो नेक्स्ट 3 नंबर आहे, नेस्टेड या वर्डचं मिनिंग काय कोणाला माहिती आहे का?
जनरल मिनिंग काय? नेस्ट करणं म्हणजे काय? नेस्ट म्हणजे काय? कोणाला माहिती नेस्ट? जनरल मिनिंग विचारतो रे, टेक्निकल नाही. इंग्लिशचे लेक्चर चालू नेस्ट झाले काय? म्हणजे तसं तर घरटं ना. हा राईट, घरटं असतं राईट. सो नेस्टेड म्हणजेच काय? जसं तुम्ही एखादं नेस्ट जसं बिल्ड होतो राईट, एकामध्ये एक त्याचं मटेरियल टाकत जातं, ठीक आहे, त्याच्यानंतर तो नेस्ट प्रॉपर बनवत जातो. ठीक आहे. सो इथे नेस्टेडची कॉन्सेप्ट अशी आहे की नेस्टेड म्हणजेच एका इफेल्टच्या अंडर नेक्स्ट इफेल्ट असे मल्टिपल असू शकतात ना. तुम्ही नेस्ट करू शकता एकाच्या आतमध्ये दुसरा, दुसऱ्याच्या आतमध्ये तिसरा. आपण जास्त कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर बघणार नाही, आपण एक सिंपल बघूया. सो नेस्टेड म्हणजे एक इफेल्स दुसऱ्या इफेल्सच्या इनसाइड असू शकतो. ठीक आहे. सो म्हणजेच काय, याचा आधी पहिलं सिंटॅक्स किंवा हे कसं रिप्रेझेंट करतात ते बघूया, म्हणजे मला थोडी आयडिया. ठीक आहे. सिंटॅक्स मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो बघा, इफ, ठीक आहे, समजा माझ्याकडे अशी सिच्युएशन असेल, टर्नरी ऑपरेटर तुम्हाला आठवत असेल, त्यात आपण एक थिंग्स केली होती जेव्हा मी तुम्हाला ग्रेटर नंबरची कॉन्सेप्ट सांगितली होती तेव्हा. ठीक आहे. सो अशी सुद्धा सिच्युएशन येऊ शकते की समजा एक तुम्ही कंडिशन दिली, ठीक आहे, ती ट्रू असेल तर नंतर तुम्हाला अजून काहीतरी चेक करायचं असेल आतमध्ये, ठीक आहे, याच्या आतमध्ये जाऊन पुन्हा काहीतरी चेकिंग करायचं. इथे इफेल्स टाकतो. ठीक आहे. नेस्टेड इफेल्स, इफेल्स कसं आहे, नेस्ट झालं आतमध्ये बघा. सो इथे आपण कंडिशन 2 म्हणू शकतो. ठीक आहे. बघा, जर ही कंडिशन ट्रू असेल, कळते, जर समजा ही कंडिशन ट्रू असेल आणि या कंडिशनच्या आतमध्ये जाऊन तुम्ही पुन्हा अजून कंडिशन चेक करत असाल, ते याला म्हणतात नेस्टेड इफेल्स. हा अख्खा इफेल्स, कळते, हा अख्खा इफेल्स या पूर्ण इफच्या अंडर नेस्टेड आहे. बघा, या इफचा हा एल्स पार्ट आहे. एवढं कळालं सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. जो हा आउटर इफ आहे त्याचा एल्स कुठे असणार आहे? बाहेर. कळालं? म्हणजे जर ही कंडिशन ट्रू असेल तर इथे आतमध्ये जाणार. ठीक आहे. आतमध्ये तुम्ही किती कंडिशन्स लिहा ते प्रोग्रामवर डिपेंड आहे सगळं. ठीक आहे. आणि जर ही कंडिशन फॉल्स असेल तर तुम्ही डायरेक्टली कुठे फेकले जाणार? या एल्सला. कळतंय? येस. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल आपण परवा ग्रेटर नंबरचं घेतलं होतं काहीतरी. सो इथे मी कंडिशन्स किंवा याची थेअरी मध्ये काय टाकूया आपण, सिंपल, इफ कंडिशन 1 इज ट्रू, ही कंडिशन 1 जर ट्रू झाली, देन द पार्ट ऑफ इनसाइड इफ गेट इव्हॅल्युएटेड. इव्हॅल्युएटेड म्हणजे पुन्हा इथे जाऊन चेकिंग करायची त्याला, राईट. आणि मग जे काही डिपेंड्स असेल, जर ही बघा या कंडिशन मध्ये काय होतं, ही जर कंडिशन तुमची ट्रू असेल, ही वाली, ठीक आहे, तर याच्या आतमध्ये येणार. ठीक आहे. पुन्हा ही जर कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. इथे जे काही तुम्ही लिहाल ते, त्याला मी इथे लिहितो स्टेटमेंट 2 असं लिहितो. ठीक आहे. इथे लिहितो स्टेटमेंट 3. ठीक आहे. सो तुमचं स्टेटमेंट 2 कधी एक्झिक्यूट होईल? ही सुद्धा कंडिशन ट्रू असेल आणि ही सुद्धा कंडिशन ट्रू झाली तर तुमचं काय होईल? स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होईल. बरोबर? हो सर. ओके. आता स्टेटमेंट 3 कधी एक्झिक्यूट होईल? समजा तुमची कंडिशन 1 ट्रू आहे, ठीक आहे, पण तुमची कंडिशन 2 काय झाली? फॉल्स झाली, तर तुम्ही कुठे येणार? स्टेटमेंट 3 मध्ये. कळालं? कंडिशन Yes, 2 sir. फॉल्स असेल तर ना सर? कंडिशन 2 फॉल्स असेल तर. कंडिशन 1 ट्रू पाहिजे, याच्या आतमध्ये तर आले पाहिजे तुम्ही. हा सर. बिल्डिंगच्या मेन गेट मध्ये आलात पण घराचं डोअरच तुमचं बंद आहे, तर तुम्ही बाहेर जाणार ना पुन्हा. हो सर. ठीक आहे. सो याला तुमचं घर म्हणू शकता आणि ही तुमची सोसायटी म्हणू शकता. ठीक आहे. सो इथे बिल्डिंगच्या आतमध्ये आलाय, तुमच्या घराचं डोर ओपन आहे, तर तुम्ही घराच्या आतमध्ये एंट्री मारू शकता, राईट. सो ट्रू असेल तर स्टेटमेंट 2 आणि ट्रू फॉल्स असेल तर स्टेटमेंट 3. कळालं? हो सर. मी इथे ट्रू म्हटलं, इथे फॉल्स म्हटलंय. ठीक आहे. आता बघा, तुमचं पहिल्याच कंडिशन जर फॉल्स झाली, हीच कंडिशन फॉल्स झाली, तर काय होणार?
स्टेटमेंट मी समजा इथे 4 लिहिलं तर स्टेटमेंट 4 एक्झिक्युट कळालं. हो सर. पहिलीच कंडिशन फॉल्स झाली तर ठीक आहे. सो इफ कंडिशन 1 इज ट्रू देन द पार्ट ऑफ इनसाइड इफ गेट इव्हॅल्युएटेड, अदरवाइज थोडं इथे वेगळं लिहितो, अदरवाइज एल्स पार्ट ऑफ आउटसाइड इफ. एल्स कोणाचा, जो आउटसाइड इफ आहे, आउटसाइड म्हणजे हा इफ वाला ठीक आहे, आणि हे इनसाइड इफ झाला हा वाला ठीक आहे, कारण तो आतमध्ये आहे म्हणून याला इनसाइड म्हणतात, आणि हा झाला आउटसाइड ठीक आहे. सो एल्स पार्ट ऑफ आउटसाइड इफ गेट एक्झिक्युटेड. कळालंय का सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आपण नंतर सेशन मध्येच बघू डायरेक्टली. थोडा लाईक तुम्ही इंटिजर मेन लिहिलं ठीक आहे, आणि जसे 3 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत, a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20, c इज इक्वल टू 30. तर लाईक इफ a ग्रेटर दॅन b असेल ठीक आहे, थोडा स्पेस कमी पडेल असं वाटतं. पुन्हा याच्यामध्ये पण तुम्ही चेक केलं की जो a आहे ग्रेटर दॅन c सुद्धा असेल तर कोण ग्रेटर झाला, a इज ग्रेटर. कळते? कळालं? मी हो थोडं सर. दुसऱ्या स्लाइड वर येतो, कन्फ्युजन होईल. जसं परवा टर्नरी ऑपरेटर वापरलं होतं त्या टाइप मध्ये तुम्ही प्रोग्राम बनवू शकता ठीक आहे. सो इंटिजर मेन ठीक आहे, समजा 3 व्हेरिएबल इथे डिक्लेअर केले, a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20, c इक्वल टू 30 ठीक आहे. आता आउटसाइड इफ कसं आपण रिप्रेझेंट करूया की समजा इफ a ग्रेटर दॅन b आहे, ही कंडिशन ट्रू झाली तर a b पेक्षा मोठा आहे. पुन्हा इथे समजा आतमध्ये अजून एक इफ लिहिलं मी, a c सुद्धा पेक्षा मोठा आहे, दोघांपेक्षा मोठा झाला म्हणजे तिघांमध्ये मोठा कोण झाला, c आउट, ए. a इज ग्रेटर राईट. हेच आता याचा एल्स पार्ट काहीतरी असेल ठीक आहे, ते आपण बघूया. आणि हा पूर्ण इफ इथे एंड झाला, हा जो इफ आहे तो इथे एंड झाला ठीक आहे. सो याचा एल्स पार्ट मी याच्या नंतर लिहितो, इथे येईल एल्स, हा आउटसाइड झाला बरोबर. इथे प्रोग्राम संपतो. सो बघा पहिला आपण आता चेक करूया स्टेटमेंट काय काय पुट करता येईल. ए बी पेक्षा मोठा आहे बरोबर, आणि ए सी पेक्षा मोठा आहे, तर काय झाला, ए मोठा झाला. समजा ए बी पेक्षा मोठा आहे पण ए सी पेक्षा मोठा नाहीये, तर कोण ग्रेटर होईल, सी. सी इज ग्रेटर. करेक्ट आहे का? हो सर. ते आपण टाकू सी आउट, सी इज ग्रेटर बरोबर. म्हणजे बघा ए बी पेक्षा मोठा आहे ठीक आहे, पण ए सी पेक्षा मोठा नाही, तर याचं मिनिंग काय झालं, तुम्ही म्हणताय सी इज ग्रेटर. आता एल्स पार्ट मध्ये येऊ. एल्स पार्ट कधी एक्झिक्यूट होईल, ए ग्रेटर दॅन बी नाहीये तेव्हा राईट, ए ग्रेटर दॅन बी नाहीये तेव्हा हा मोठा एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. याच्यामध्ये तुम्ही कसं इव्हॅल्युएट करा, बी इज ग्रेटर. डायरेक्ट बी इज ग्रेटर डायरेक्ट येईल का, की अजून आतमध्ये 2 कंडिशन चेक करावे लागतात? अजून एकदा इफ टाकावं लागेल सर. ओके, अजून एकदा इफ टाकतो ठीक आहे. जस्ट मिनिट, मी जरा त्याला प्रॉपर अरेंज करतो. एल्स पार्ट मध्ये तुम्ही काय करणार, अजून एक चेकिंग काय असेल बघा, इथे ए बी पेक्षा मोठा नाहीये हे तुम्हाला कळालं, तर तुम्ही एल्स मध्ये येऊन काय चेक करणार, डायरेक्ट तुमच्याकडे 3 नंबर्स आहेत ना, फक्त तुम्हाला एकच कळालंय की ए बी पेक्षा मोठा नाहीये, काय करू शकतो, बी ग्रेटर दॅन सी. इथे असं चेक करणार बी ग्रेटर दॅन सी. तुम्ही सांगते, मी फक्त लिहिणार आहे बी ग्रेटर दॅन सी. आता सर ए ग्रेटर दॅन सी चेक करावं लागेल ना. तुम्ही सांगाल तसं, ए ग्रेटर दॅन सी की बी ग्रेटर दॅन सी. इथे बघा, इथे तुमचा ए ग्रेटर दॅन सी कंडिशन ऑलरेडी चेक झाली राईट. इथे आपण काय चेक करतोय, ए आणि ए राईट, ए नंबर बी आणि सी सोबत राईट, बरोबर आहे का? येस सर. हो ती- सर.
ती चेकिंग झाली, पुन्हा ती नाही करायची. आता दुसरी कंडिशन काय बघा, समजा ए ग्रेटर दॅन बी नाहीये. आता तुमच्या याच्यामध्ये कसं झालंय बघा, ए ठीक आहे बी पेक्षा मोठा नाही, ही कंडिशन आपली इथे बरोबर मॅच होते, बरोबर ना? हो सर. ठीक आहे 10 आणि इथे 20 ही कंडिशन फॉल्स होणार. सो आपला ऑटोमॅटिकली पार्ट एल्स मध्ये येईल. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे सी ग्रेटर आहे. सो इथे आपल्याला सी ग्रेटर मिळेल का याच्या आतमध्ये जाऊन? कंपायलर आपला याच्या आतमध्ये जाणार नाही, हे तर तुम्हाला कळालं आपल्या sir. आताच्या कंडिशन मध्ये. हो सर. इथे नाही येणार, डायरेक्ट तो इथून बाहेर येईल एल्स मध्ये. सो इथे एल्स मध्ये आपल्याला दोन कंडिशन चेक करावे लागतील. ठीक आहे, ए ग्रेटर दॅन बी नाहीये तर आपण काय चेक करणार बी B ग्रेटर greater दॅन than C. सी आहे का, राईट? असेल तर काय बी इज ग्रेटर, बरोबर. येस सर. नसेल तर काय सी इज ग्रेटर. C is greater. बघा आता चेक करा 10 20 पेक्षा मोठा आहे का, नाहीये. सो आपला एल्स पार्ट मध्ये प्रोग्राम आला. इथे चेक करतोय आपण बी ग्रेटर दॅन सी आहे का, 20 ग्रेटर दॅन सी आहे का आपल्याकडे, नाही ते पण नाही. तर आपलं ऑटोमॅटिकली काय येईल सी C इज is ग्रेटर. कळालं? सो हे हो. म्हणून म्हटलं ओके, म्हणून म्हटलं तर नेस्टेड इफ एल्स थोडं कन्फ्युजिंग पार्ट आहे. ठीक आहे, जर तुम्ही प्रॉपर त्याला इव्हॅल्युएट करत गेलात तर कळेल. अदरवाइज आपल्याकडे दुसरा अप्रोच आहे, तो म्हणजे लास्ट इफ एल्स लॅडर. तो आपण थोडा बघू. ठीक आहे, इफ एल्स लॅडर आतमध्ये कितीही नेस्टेड होऊन जाऊ शकते तुमच्या कंडिशन्स वर डिपेंड. आय होप तुम्हाला हे तिन्ही पार्ट्स कळाले. लास्टचा पार्ट थोडा कन्फ्युजिंग असेल पण कळाले असं मी अज्युम करतोय. हे पुन्हा एकदा सांगू? कळालं सर. ठीक आहे, सो 3 पार्ट झाले. आपण आता लास्ट पार्ट कडे बघू, इफ एल्स लॅडर कडे. ठीक आहे, एकदम इझी आहे. हा सर नेस्टेड इफ एल्स ची स्लाइड दाखवा नाही. हे बघ, ही थिअरी की प्रोग्राम? काय सर? थिअरी हवाय की प्रोग्राम? थिअरी मला वाटतं इथे लिहिली मी. नाही प्रोग्राम हवा होता सर, कळालं. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट आपण बघूया लॅडर. ठीक आहे, इफ एल्स लॅडर किंवा एलसी लॅडर काही म्हणा, पण मोस्ट ऑफ त्याला एलसी लॅडर म्हणतात. मी आय थिंक इफ एल्स लॅडर लिहिलं, पण ठीक आहे. ओके, व्हॉट इज मिनिंग बाय लॅडर? लॅडर जनरल मिनिंग काय लॅडरचं? शिडी. शिडी. ठीक आहे, सीडी की शिडी? शिडी सर, ते चढायचं. हा ठीक आहे, सो सेम आहे याच्यामध्ये पण कॉन्सेप्ट. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतं की तुम्ही मल्टिपल कंडिशन्स चेक करू शकता. लाईक तुम्हाला ग्रेडिंगचा एक प्रोग्राम होता आपल्याकडे व्हीबी मध्ये लास्ट इयरला, राईट? ग्रेडिंग किंवा समजा एखाद्या स्टुडंटचं तुम्हाला ग्रेड डिसाईड करायचंय. ठीक आहे, तर इफ एल्स लॅडर त्या इथे तुम्ही यूज करू शकता. तर इफ एल्स लॅडरचा सिंटॅक्स एकदम इझी आहे. नेम सजेस्टेड, त्याची लॅडर बनत जाते. ठीक आहे, म्हणजेच काय बघा, इफ समजा तुमच्याकडे मल्टिपल कंडिशन्स आहेत, इथे इफ सोबत एक कंडिशन दिली तुम्ही आणि ती कंडिशन समजा फॉल्स झाली, तर तुम्ही दुसरी कंडिशन त्याच्या बाहेर चेक करू शकता एल्स ने. कळतंय? एल्स सोबत इफ द्यावा लागेल, कारण एल्स ला कधी आपण कंडिशन देत नाही आणि मल्टिपल कंडिशन आहेत म्हटल्यावर इफ एल्स इफ असं आपल्याला करत जावं लागेल. इथे कंडिशन 2. ठीक आहे, सेम अजून एखादी कंडिशन द्यायची, जोडा एल्स इफ त्याला, कंडिशन 3. कळतंय? अशा तुम्ही किती कंडिशन चेक करू शकता? N कंडिशन. एन कंडिशन. सो इथे मी डॉट डॉट लिहिलं आणि इथे लिहितोय कंडिशन, सॉरी डायरेक्ट कंडिशन नाही, इथे डॉट 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 मल्टिपल कंडिशन. सो एल्स इफ इथे मी टाकतो कंडिशन एन. अशा खूप साऱ्या कंडिशन तुम्ही चेक करत येऊ शकता आणि एवढं सगळं झाल्यानंतर लास्टला काय असलं पाहिजे? एल्स. कळतंय? काहीच कुठचीच कंडिशन ट्रू नाही झाली तर शेवटी आपल्याला एल्स हा आधार आहेच, राईट? सी आउट किंवा त्याचा आपण सी आउट लिहिणं सिंटॅक्स मध्ये प्रॉपर नाही, इथे आपण लिहू स्टेटमेंट. स्टेटमेंट एल्स. ओके, सो स्टेटमेंट 1. ओके, स्टेटमेंट 2 is statement 3.
इन स्टेटमेंट एन. ठीक आहे. सो मिनिंग काय याचं बघा, सपोज तुमच्याकडे पहिली कंडिशन आहे ती फॉल्स झाली, ट्रू झाली तर याच्या आतमध्ये येईल, बाकी काहीच एक्झिक्युशन होणार नाही. आणि एक मेन वर्ड आहे ज्यांना आतापर्यंत कळाले त्यांनी पण लक्षात ठेवा, ज्यांना नाही कळाले त्यांनी पण लक्षात ठेवाल की इफ एल्स ही अशी थिंग आहे की एक ऍट अ टाइम एकच कोणतरी एक्झिक्यूट होईल, सगळेच एक्झिक्यूट होणार नाही. सो जरी तुमची कंडिशन 1 ट्रू असेल तर त्याच्या आतमध्ये जे काही लिहिणार आहे, मी ते स्टेटमेंट 1 लिहिले ते सगळं एक्झिक्यूट होईल. एलसीफ चे पार्ट एक्झिक्यूट त्या बाबतीत होणार नाही, कळतंय. पण तुमची कंडिशन 1 जर समजा फॉल्स झाली तर तुम्ही काय करणार, दुसरी कंडिशन चेक करणार, कळतंय. हो सर. दुसरी कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल, ती सुद्धा फॉल्स झाली तर तिसरी कंडिशन, कळते. तिसरी कंडिशन ट्रू असेल तर त्याचं पार्ट एक्झिक्यूट होईल, ती सुद्धा फॉल्स झाली तर तुम्ही अशा मल्टिपल कंडिशन्स चेक करत येऊ शकता, कळाले का. आणि यातली कोणतीच कंडिशन ट्रू नाही झाली तर एल्स पार्ट डायरेक्टली एक्झिक्यूट होतो, कळेल सगळ्यांना. येस सर. ठीक आहे. आणि तुम्हाला बेसिक जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा इंटरव्ह्यूज मध्ये किंवा मोस्ट ऑफ क्विज मध्ये क्वेश्चन असतो की परफॉर्मन्स पॉइंट ऑफ व्ह्यू इफ एल्स लॅडर ही पुढे जे आपण स्विच केस शिकणार आहोत त्याच्यासोबत कम्पेअर करायला सांगतात. सो इफ एल्स लॅडर परफॉर्मन्स पॉइंट ऑफ व्ह्यू थोडी स्लो आहे. का स्लो आहे बघा, समजा इथे मला 100 कंडिशन चेक करायचे आणि लकीली, बॅड लक म्हणूया आपण, लकीली नाही म्हणता येणार, बॅड लक असं असेल की तुमची 100वी जी कंडिशन आहे ती ट्रू असेल तर तुम्हाला अशा किती कंडिशन चेक करत यावे लागतील, अननेसेसरी 99, राईट. येस सर. सो 100 कंडिशन चेक करण्यासाठी ज्या कंडिशन मध्ये 100वी कंडिशन ट्रू आहे त्यामध्ये अननेसेसरी तुम्ही 99 कंडिशन चेक करू देत आहे. सो इट इज टाइम कन्झ्युमिंग किंवा जास्त टाइम थोडा घेईल तो. ठीक आहे. सो याच्यापेक्षा एक बेस्ट अप्रोच तुमच्याकडे आहे, तो लास्ट आहे ज्याला आपण म्हटलंय स्विच केस. ठीक आहे. स्विच केस मी आधी थोडं ठेवतो मागे, शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करू. पहिले 3-4 चं थोडं आपण प्रॅक्टिकली स्टडी करून घेऊ म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे. सगळ्यांना कळतंय ना, चारीच्या चारी थिंग्स कळाल्यात, कोणाला हो, काही sir. थिंग्स. ओके. मला एक ऑनलाईन साईट वरती मी तुम्हाला काही हिंट्स द्यायचे. आता एक काही थिंग्स लक्षात ठेवा. इंजिनिअरिंगला जर तुमच्यापैकी कोणी जाण्याचं म्हणजे असं असेल तर एक MCQ टेस्ट होते, मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये पेपर्स माझ्याकडे आहेत इंजिनिअरिंगचे, सो मी तुम्हाला नंतर देईनच एंडिंगला की कशा टाईपचे क्वेश्चन येतात. पण आता सध्या तुम्हाला पायथॉन आहे फर्स्ट सेमिस्टरला, तर त्यामुळे त्याची टेस्ट कशी होते याची काही थोडी आयडिया नाही मला. की गेल्या वर्षीच्या आधीच्या बॅच मध्ये होती इंजिनिअरिंगची, त्यांचे काही क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला जे तुम्ही आज शिकलंय, ठीक आहे, त्यातलं जेवढं काही कळाले त्याच्यामधून काही नवीन थिंग्स लक्षात ठेवायचे. पहिली थिंग, ठीक आहे, थिंग्स टू रिमेंबर, त्यातली पहिली थिंग्स अबाउट कर्ली ब्रेसेस. ठीक आहे. आता कर्ली ब्रेसेसचं काय की समजा एखाद्याने मिस्टेकली कर्ली ब्रेस द्यायचं विसरला. ठीक आहे. इफ लाईक असं मी काहीतरी अजून केलं, 15 इज लेस दॅन 30. ठीक आहे. डायरेक्टली मी इथे ए वगैरे बी काहीच येत नाही, कॉन्स्टंट व्हॅल्यू घेतोय. ठीक आहे. सो ही कंडिशन ट्रू आहे का मला सांगा. ट्रू आहे सर. नाही. हा ट्रू आहे. ट्रू आहे. ठीक आहे. लेस शॉर्टकट मध्ये लिहितो आणि सेकंड लिहितो सी आउट ग्रेटर. ठीक आहे. सॉरी, ग्रेटर इथे लिहित नाही मी, एकच इफ वापरले, इफ एल्स वापरलाच नाही, फक्त आउटसाइड लिहितो सी आउट. आउटसाइड पहिलं एक्झाम्पल आठवते मी आजच्या सेशन मध्ये घेतलं होतं, पहिल्या स्लाइड वरचं, ज्याच्यामध्ये आउटसाइड इफ लिहिलं होतं, बरोबर. पण त्याच्यामध्ये मी कर्ली ब्रेसेस वापरलं होतं. ठीक आहे. आता समजा एखाद्याने कर्ली ब्रेसेस विसरला. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितले होते काही एडिटर्स आहेत. ठीक आहे. आयडी आहे ज्याच्यामध्ये इंटेलिजन्स असतो ऑलरेडी.
पण तुम्ही टाईप करताना समजा कर्ली ब्रेसेस विसरलात तर या सिनारिओ मध्ये काय होईल, ठीक आहे, ते बघा. जर तुम्ही कर्ली ब्रेसेस लिहिला नाहीये तर तिथे एरर येत नाही, पहिली थिंग. तर काय होतं बिहेवियर काय बघा, हे सगळं अजम्पशन आहे, कंपायलर अज्युम करेल. सो फर्स्ट स्टेटमेंट जे काही असेल, फर्स्ट स्टेटमेंट विल बी कन्सिडर ॲज बॉडी ऑफ इफ. म्हणजेच काय, जर तुमची कंडिशन ट्रू असेल, ठीक आहे, तर या नंतरचं पहिलं स्टेटमेंट, ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे 2-3 स्टेटमेंट जे काही लिहा, 10-12 स्टेटमेंट लिहिले तरी चालते, पण त्यातलं एकच स्टेटमेंट म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट ही if ची बॉडी म्हणून कन्सिडर केलं जाईल. कळतंय? हो सर. ठीक आहे. आता थोडे गेमचे रूल्स ऐकल्यावर का वाटतंय, राईट? जर टीम हो जर सर. टायमिंग मध्ये नाही आलं तर टीम डायरेक्ट तुमची आउट केली जाईल. सो सेम, जर तुम्ही कर्ली ब्रेसेस विसरलाय काही इश्यू नाहीये, पण कंपायलर काय म्हणतोय, मी त्याची फक्त फर्स्ट लाईन मी त्याची बॉडी कन्सिडर करेन, बाकी if च्या बाहेर आहे असं अज्युम करून सगळं एक्झिक्यूट करेन. कळतंय? सो कर्ली ब्रेसेस लिहिणं बेस्ट आहे आणि कर्ली ब्रेसेस तुम्ही नाही लिहिलं तर ते कधी बेस्ट आहे, की समजा तुमच्याकडे एकच स्टेटमेंट आहे इफ म्हणजे ट्रू झाल्यानंतर किंवा if ची कंडिशन ट्रू झाल्यानंतर आतमध्ये एकच स्टेटमेंट आहे तर ठीक आहे, स्किप करा, काही प्रॉब्लेम नाही. पण हे तुम्हाला कर्ली ब्रेसेस जर तुम्ही लिहिलं नाही तर तुमचं आउटपुट प्रॉपर येणार नाही. कोणत्या सिच्युएशन मध्ये, जर त्या if च्या बॉडीमध्ये मल्टिपल स्टेटमेंट तुम्ही लिहिणार असाल तर. कळतंय मी काय म्हणतो सगळ्यांना? येस सर. ठीक आहे, बघा म्हणजेच काय म्हणतो, तुमचं लॉजिक कधी फसेल. फॉर एक्झाम्पल मी असं लिहिले if 15 लेस दॅन 30 आणि मला मला कन्सिडर करायचे काय, सी आउट, ठीक आहे, असं ट्रू पण द्यायचंय आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये असं सुद्धा लिहायचंय की नंबर इज लेस, ठीक आहे, इज लेस. आता या सिच्युएशन मध्ये तुम्ही कर्ली ब्रेसेस विसरलाय तर तुम्हाला फक्त कोणतं स्टेटमेंट मिळेल, हे मिळेल, बरोबर? येस सर. ठीक आहे, आणि if च्या बाहेर असल्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट प्रिंट होणार आहे. कळतंय का आता? येस सर. ठीक आहे, पण समजा मला असं अजम्पशन होतं की ही कंडिशन ट्रू झाली तर हे 2 स्टेटमेंट पाहिजे होते. ठीक आहे, कंपायलर काय म्हणतोय, कंडिशन ट्रू झाली म्हणून मी एकच स्टेटमेंट देतोय. कळालं? आणि नॉर्मल बिहेवियर तुम्ही कर्ली ब्रॅकेट विसरला होता, मी या स्टेटमेंटला if च्या बाहेर कन्सिडर करतोय, सो तो याला सुद्धा प्रिंट करेल. कळालं? हो सर. दिसताना दोन्ही आउटपुट दिसत आहेत, पण तुमचं लॉजिक चुकलंय. तुम्हाला ट्रू असल्यामुळे एकच स्टेटमेंट मिळते आणि दुसरं कंपायलरच्या बिहेवियर मिळते, तुमच्या कंडिशन ट्रू असल्यामुळे नाही. ठीक आहे, सो कर्ली ब्रॅकेट ऑलवेज द्या. एक थिंग्स होती. सेकंड थिंग्स टू बी रिमेंबर मध्ये, अवॉइड नाही म्हणता येणार, डोंट यूज सिंगल इक्वल टू. सिंगल इक्वल टू इफ मध्ये कधीच यूज करायचं नाही. त्याच्याऐवजी काय कराल, इन्स्टेड ऑफ यूज डबल इक्वल टू, राईट? डबल इक्वल टू ऑलवेज कंपॅरिझन साठी यूज होतो आणि इफ मध्ये आपण ऑलवेज काय करत असतो, कंपेअरच करत असतो ना दोन थिंग्स. येस सर. ठीक आहे, तो कधी याच्यामध्ये इक्वल टू वापरू नका, डबल इक्वल टू वापरा. आणि थर्ड थिंग, ठीक आहे, एक नॉर्मल बिहेवियर आहे. सपोज मी असं लिहिलं इफ 29, ठीक आहे, आणि ते लिहिलं सी आउट लाईक हॅलो किंवा काही लिहा. ठीक आहे, तर इथे कंपायलरचं बिहेवियर माहितीये काय होतं, काय होईल तुम्हाला काय वाटतं? एक ट्रू पकडेल, नो आउटपुट. ओके, सो हे एक लक्षात ठेवा थिंग्स टू रिमेंबर मध्ये. मी आता सध्या हे रफ करतोय पण डायरेक्ट पॉइंट लिहितो, काय लक्षात ठेवायचंय बघा. एव्हरी नॉन झिरो व्हॅल्यू in if
विल बी कन्सिडर ॲज सगळ्यात मेन स्टेटमेंट आणि याच्यावर अख्खी एमसीक्यू ची टेस्ट तुमची डिपेंड जर C++ किंवा पायथॉन वर झाली तर असू शकते. विल बी कन्सिडर ॲज ट्रू. हे एक नवीन बिहेवियर आहे. एव्हरी नॉन झिरो व्हॅल्यू म्हणजे कोणतीही झिरो सोडून व्हॅल्यू जर तुम्ही इफच्या ब्रॅकेट मध्ये दिली विल बी कन्सिडर ॲज ट्रू. म्हणजेच काय बघा, एखाद्याने असं जरी लिहिलं इफ 5 किंवा कोणताही व्हॅल्यू झिरो सोडून कोणती सी आउट ट्रू एल्स सी आउट फॉल्स. या प्रोग्रामचा आउटपुट काय येईल? तो काय म्हणतोय, एव्हरी नॉन झिरो व्हॅल्यू जर तुम्ही कोणती नॉन झिरो व्हॅल्यू याच्या ब्रॅकेट मध्ये लिहिली तर ते ट्रू म्हणून कन्सिडर करतो. सो हा आतमध्ये येणार आणि जे काय आतमध्ये लिहिलंय ते एक्झिक्यूट होईल. आउटपुट काय असेल तुमचं? ट्रू. कळालं? तिन्ही थिंग्स कळाल्या. थिंग्स इन द सेन्स बिहेवियर आहे ते, जे तुम्हाला असं होऊ शकतं की सर हे कसं आलं. सो याच्या आधी हे थोडं बघू ठेवा. ठीक आहे. आता मला सांगा आजच्या सेशन्स मध्ये काही कळालं नाही किंवा एखादी थिंग्स थोडी हेवी गेले समजायला असं कोणते आहे? अदरवाईज आपण थोडी प्रॅक्टिस करू, मग बिहेवियर मी समजवतो तुम्हाला. सगळं कळालंय प्रॉपर? हो सर. येस सर. ठीक आहे. स्विच केस आय थिंक आपण जर समजा आज नाही घेता आली तर आपण नेक्स्ट सेशनला स्विच केस फक्त ठेवू वीकडेजच्या सेशन मध्ये अर्धा पाऊण तास. आणि आता आपण थोडी प्रॅक्टिस करूया म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील तर क्लिअर होतील. ठीक आहे. मी तुम्हाला नोट्स तर शेअर करतो म्हणजे करेनच. ऍडिशनली मी तुम्हाला एक थिंग्स एक साईट टाकून देतो जी मला इझी वाटते स्टडी करायला. ठीक आहे. आय थिंक मी तुम्हाला आधी सांगितले एक studytonight.com नावाची साईट आहे. ठीक आहे. सो तुमचा सिलेबस किंवा तुमच्या थिंग्स जर तुम्हाला इझी थिंग्स मध्ये शिकायचे असतील बेसिक लेवलला प्रॉपर आणि इझी मध्ये, बाकीच्या पण खूप साईट्स आहेत पण मला थोडं त्यांची लँग्वेज हेवी वाटते, तर ही एक साईट आहे ज्याच्यावरनं तुम्ही हे बघू शकता. सो मी आपण जो सिलेबस कव्हर करतोय ते सुद्धा याच पॉईंटने जातोय आपण. ठीक आहे. लाईक आता आपण बघतोय डिसिजन मेकिंग, त्याच्यामध्ये आपण इफ बघितलं, स्विच केस बघायचं बाकी आहे. ठीक आहे. गो टू स्टेटमेंट आपण सध्या कन्सिडर नाही करत आहे. सो हे जे थिंग्स आज 4 बघितले आपण या साईट वरती प्रॉपर विथ सिंटॅक्स दिले, एक्झाम्पल पण दिले इथे. ठीक आहे. आणि थिंग्स टू रिमेंबर पण त्याने दिले. स्लायडरच्या नंतर हे बघा पॉइंट्स टू रिमेंबर, जसं आपण आता डिस्कस केलं. ए सिंगल स्टेटमेंट कॅन बी इन्क्लुडेड विद इन कर्ली ब्रेसेस. जर तुम्ही ब्रॅकेट नाही दिलं तरी ते सक्सेस आउटपुट मिळते. का मिळते? कारण ब्रॅकेट नाही दिलं तरी एक स्टेटमेंट ऍज अ बॉडी म्हणून कन्सिडर करेल. ठीक आहे. आता बघा हेच बिहेवियर. बिलो स्टेटमेंट इज आउटसाइड द इफ कंडिशन. ठीक आहे. म्हणजे आता ही कंडिशन बघा, ए ची व्हॅल्यू 2 दिली, राईट. 2 ग्रेटर दॅन 4 असतं का कधी? नो. नाही. म्हणजे हे तर कंडिशन फॉल्स आहे, हे तर एक्झिक्यूट नाही होणार. बरोबर. मी तुम्हाला काय सांगितलं, एकच स्टेटमेंट ऍज अ बॉडी कन्सिडर करेल. सो हे स्टेटमेंट त्याची बॉडी होतं, हे फॉल्स झालं. ऑटोमॅटिकली तो या स्टेटमेंटवर जम्प करेल आणि याचे रिझन त्यांनी इथे दिले बघा. बिलो स्टेटमेंट इज आउटसाइड द इफ कंडिशन. आउटसाइड आहे, राईट. कारण सक्सेस वाला एकच सी आउट त्याच्या बॉडीला कन्सिडर झाला, बाकी सगळं बाहेर आहे. सो ते याच्यानंतर तुम्ही कितीही लिहा ते सगळं एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. आणि डबल इक्वल टू वाला पण आता बघितलं, कम्पेअर करण्यासाठी डबल इक्वल टू वापरा. आणि थर्ड थिंग, नॉन झिरो व्हॅल्यू अदर दॅन, त्याने झिरो म्हटलंय, मी त्यांना नॉन झिरो म्हटलं. अदर दॅन झिरो. ठीक आहे. म्हणजेच कोणतेही पॉझिटिव्ह न्यूमरिक व्हॅल्यू हे ऑलवेज इथे कन्सिडर होतात ऍज अ ट्रू म्हणून. सो इथे ए इफ त्याने 27 दिलं होतं आणि सी आउट हॅलो दिलं तर इथे हॅलो आउटपुट मिळेल. ओके. तुम्हाला जर रीड करायचं असेल ऍडिशनली मी तुम्हाला इथे चॅट मध्ये पोस्ट करतो. चेक करा. आधी सेव्ह करून ठेवा, नंतर सगळं एक्झिक्युशन किंवा करून बघा. ठीक आहे.
फक्त तिथे हेडर फाइल्स वगैरे प्रॉपर घ्या, युजिंग नेमस्पेस एसटीडी वगैरे नाही. ओके, सगळ्यांना माझं डेव सी प्लस प्लस दिसतोय ना? येस सर. Include history. Namespace, standard library. The main bracket is equal to 10. सध्या आपण वन बाय वन जाऊ. पहिलं इफ वाला चेक करूया. ठीक आहे, बी देऊन ठेवतो, नंतर परत डिक्लेअर करण्यापेक्षा. आणि ते आपण पहिलं इफ बघूया. ठीक आहे, इफ ए ग्रेटर दॅन बी. ठीक आहे, ही ऑब्विसली कंडिशन ट्रू नाहीये. ठीक आहे, आता मी कर्ली ब्रॅकेट नाही टाकत आहे, सो आपण बिहेवियर पण इथं चेक करूया. जर ही कंडिशन ट्रू असेल तर मी काय एक्सपेक्ट करतोय की ए इज ग्रेटर. ठीक आहे, सध्या आपण फक्त हेच बघूया. आणि अजून एक मी स्टेटमेंट टाकतो याच्या खाली, सी आउट. ठीक आहे, एक स्टेटमेंट ऍज अ बॉडी असतं, बाकी सगळं आउटसाइड. आउटसाइड आउटसाइड सेव्ह करूया आपण. मेकिंग सेक्शन 1. काय वाटते, काय लावतो? आउटसाइड ते इफ आले. रिझन कळाले? का आले? हो येस सर. सर. का आले मला नाही कळत. सर कारण आपण एकच इफ वापरलंय ना सर. ओके, आता मला सांगा, आता काय आउटसाइड. आउटसाइड इफ, बरोबर? येस सर. आउटसाइड द कंडिशन. गर्ल्स आउटपुट नाही येणार. ओके, आउटपुट नाही येणार. अरे मुली काय जेवायला गेलाय की काय? नाही सर आहे. काय लावतो? गेसिंग करायचं, चुकलं तर चुकलं, आपल्याला काय थोडी इथे 1 करोड रुपये मिळणार असं काही नाही. तुम्हाला काय वाटतं, काय लावतो? आउटसाइड द कंडिशनच येईल सर. Outside the condition. ओके, असं नाही होत. मला एक सांगाल, इथे ए ग्रेटर दॅन बी आहे का? नाही. नो. नाही सर. मग तो आतमध्ये जाईल तरी का? मी कर्ली ब्रॅकेट दिलाय ना इथे, राईट? इथे मी वॉचमॅन ठेवलाय. वॉचमॅनला सांगतोय की जर ए हा बी पेक्षा मोठा असेल तरच त्याला आतमध्ये पाठव, बरोबर? ठीक आहे, आता मी तुम्हाला बिहेवियर डिबग करून दाखवतो. तिथे ब्रेक पॉइंट लावतो. ठीक आहे, एक्झिक्यूट म्हणतो आणि डिबग म्हणतो. ठीक आहे, सो डिबग ब्लँक आलाय. ठीक आहे, रिकम्पाइल करायला सांगतो. एक्झिक्यूट कंपाइल, फक्त कंपाइल करतो मी. आणि आता डिबगला क्लिक करूया. बघा इथे डिबगर आला. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू आहे 10, दिसते सगळ्यांना? हो सर. हो बी सर. ची व्हॅल्यू आहे 20. इथे कंपायलर ती व्हॅल्यू घेऊन आलाय. आता इथे चेक करेल. ठीक आहे, ए ग्रेटर दॅन बी आहे का? बघा तिथे ब्रॅकेट मध्ये तुम्हाला फॉल्स दिसते का? हो व्हाईट मध्ये, राईट? सो फॉल्स आहे. तो सांगतोय की ट्रू नाहीये. म्हणजे वॉचमॅन काय म्हणतोय, बाबा हे तुझं दाखवतोय हे ट्रू नाहीये, खरं नाहीये, चल बाहेर जा. बाहेर जा म्हणजे तू कुठे जाणार? बघा मी फंक्शन एफेक्ट टाकतोय, कुठे येते चेक करा. 1, 2 आणि 3 कुठे आला? लगेच 13 नंबर लाईन वरती, डायरेक्ट बाहेर. कळालं का? हो सर. म्हणजे आतमध्ये तुम्ही काही लिहा, आउटसाइड लिहा, त्याला काही लिहा, ते कधी होणार? ट्रू असेल तरच.
ठीक आहे, जे तुम्ही इथे आपल्याला ब्लँक आउटपुट येईल, दॅट इज आउट. प्रोग्राम रन होईल, काही इश्यू नाही, पण ब्लँक आउटपुट येईल. आउटपुटला काहीच दिसत नाही, ब्लँक आहे सगळं. ठीक आहे, का? कारण मी काहीच टाकलं नाहीये. इफ कंडिशन फॉल्स असेल, ही जर कंडिशन फॉल्स असेल तर काय कर, हे त्याला मी सांगितलंच नाही, सो तो ऑटोमॅटिकली ब्लँकच देतोय. हेच जर मी आता बाहेर टाकलं नाही याला उचलून, तर काय मिळेल आता? आउटसाइड द कंडिशन. आउटसाइड द कंडिशन मिळालं का? ठीक आहे. कळालं सर आता. हा, पण मी मगाशी काय केलं होतं, ब्रॅकेटच विसरलो होतो टाकायला. ठीक आहे, आता तुम्ही ब्रॅकेट विसरलात तर कंपायलर काय म्हणतोय, जर ही कंडिशन ट्रू असेल, ठीक आहे, तर त्याच्यानंतरचं एक स्टेटमेंट मी त्याची बॉडी कन्सिडर करेल, म्हणजे ट्रू असेल तर, बाकी मला काही माहित नाही, असं कंपायलर मला म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच याच्यानंतर तुम्ही एकच्या नंतर किती स्टेटमेंट लिहाल, ते तुमची कंडिशन ट्रू असो फॉल्स असो काही असो, ते एक्झिक्यूट होणारच. ठीक आहे, आता मी काय करतो, मुद्दाम कंडिशन उलटी कर. ए लेस दॅन बी आहे, बरोबर? येस सर. येस सर. तो कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. ट्रू आहे सर. ओके, आता काय वाटते, काय? ए इज ग्रेटर. ग्रेटर. ठीक आहे, आता बघा, मी इथे स्लॅश एन टाकतो, किंवा तुम्हाला एंडेल वापरायचं तर एंडेल वापरा. मी इझिली जरा स्लॅश एन पटकन टाकून स्लॅश एन टाकतो, दोन्ही कडे. आपण चेक करूया. दोन्ही स्टेटमेंट आलं. याचं रिझन काय ते पण सांगतो. रिझन असं आहे की इफ दिस कंडिशन इज ट्रू, राईट, कंडिशन ट्रू आहे माझी. ठीक आहे, कंपायलर काय चेक करतोय, कर्ली ब्रेसेस दिलंय का नाही. सो कंडिशन जर ट्रू असेल तर किती स्टेटमेंट ऍज त्याची बॉडी कन्सिडर करेल? कर्ली ब्रॅकेट नाही, सो किती स्टेटमेंट हे त्याची बॉडी कन्सिडर करतो तो? 1. वन स्टेटमेंट. सो लाईन नंबर 8 हा एक वन स्टेटमेंट त्याची बॉडी कन्सिडर झाला, बरोबर? हो सर. त्याच्या बाहेर तुम्ही काही लिहा, तो बघणारच नाही, तो तसं तसं सगळं एक्झिक्यूट करत जाणार. कळालं का? आता आउटसाइड द कंडिशन कळाले? येस सर. ठीक आहे, तो म्हणेल की ही कंडिशन ट्रू असेल तर मला माहिती काय करायचं, काय करायचं हे स्टेटमेंट प्रिंट करायचे. बाकी हे स्टेटमेंट आणि इफ ची कंडिशन याचा काही संबंध नाही. कधी? जेव्हा तुम्ही ब्रॅकेट विसरता तेव्हा. कळालं? येस सर. येस सर. म्हणून कर्ली ब्रॅकेट मेजर रोल मेन्शन करतो, स्कोप दाखवण्यासाठी किंवा बॉडी इंडिकेट करण्यासाठी. ठीक आहे, सो मी हे उचलतो, इथे टाकतो. ठीक आहे, आणि आता आपण टाकूया एल्स. ठीक आहे, इफ एल्स कसं वर्क करतं ते बघू. कंट्रोल एक्स, इज ग्रेटर वाला स्टेटमेंट मी इथे कॉपी करतो. कंट्रोल सी, कंट्रोल बी, इथे ए च्या ऐवजी फक्त करतो बी. ठीक आहे, आणि हे कधी ए ग्रेटर कधी असेल, ए ग्रेटर दॅन बी असेल तर ए हा ग्रेटर आहे, अदरवाइज बी ग्रेटर. ठीक आहे, एल्स. आता मी ब्रॅकेट पण दिली आहे, थोडं जम्पलिंग पण होणार नाही. आता आउटपुट काय मिळेल तुम्हाला? बी इज ग्रेटर, बरोबर? हो सर. ठीक आहे, सेम सिनारिओ असा आहे, इथे सुद्धा तुम्ही कधी ब्रॅकेट विसरू शकता जर तुम्ही नवीन आहात तर. ठीक आहे, ब्रॅकेट विसरले आणि बाय मिस्टेक इथे लिहिलं सी आउट, म्हणजे काही स्टेटमेंट्स लिहिले तुम्ही, त्यात मी एकच लिहितोय, स्लॅश एन एंड ऑफ प्रोग्राम. ठीक आहे, कोणाला माहिती याचा आउटपुट काय येईल आता? एवढंच ठेवलंय. एंड ऑफ प्रोग्राम येईल सर. आणि बी इज ग्रेटर येईल का? बघा, तुमची कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे तेवढं मला सांगा. फॉल्स आहे. फॉल्स. फॉल्स आहे, राईट. ए ग्रेटर दॅन बी नाहीये, सो एल्सच्या पार्ट मध्ये येणार होता. सो एल्स पण सेमच आहे, जर तुम्ही बॉडी द्यायला विसरलात तर त्याच्यानंतरचं एक स्टेटमेंट म्हणजे हे स्टेटमेंट आहे त्याची बॉडी कन्सिडर होईल, बरोबर? सर दोन्ही स्टेटमेंट येणार. हा, मग दोन्ही स्टेटमेंट येतील, बरोबर सर. दोन्ही स्टेटमेंट येणार असं आपण म्हणतोय, पण ते काय येणार का यामध्ये चेक करूया. कळालं? बी इज ग्रेटर, दोन्ही पण कळते. आता हेच
कर्ली ब्रॅकेट काय करतं, कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्ही दोन्ही स्टेटमेंट टाका किंवा एक टाका, काही करा. ठीक आहे. आता आउटपुट काय येईल कोण सांगेल? B is greater. आणि एंड ऑफ प्रोग्राम बघा, इफ एल्सचा पार्ट एवढाच आहे बरोबर. कंपायलर काय करतं, असं नाहीये की बाबा इफ एल्स झाल्यावर प्रोग्राम बंद होईल, नाही. ही लाईन सुद्धा आहे ना, इफ एल्स इफ किंवा एल्स दोघांपैकी एक एक्झिक्युशन होणार आहे, राईट. हो सर. ठीक आहे. याचा पार्ट झाल्यानंतर त्याला हे करायचंच आहे, हा प्रोग्रामचा पार्टच आहे, प्रोग्राम संपला नाही आपला, कळतंय. सो या प्रोग्रामला सुद्धा दोन आउटपुट येतील. कळालं का? तुम्ही वॉचमॅन तुम्हाला गेटवर चेकिंग करतोय, तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या मित्राच्या फ्लॅट मध्ये जाऊन घरी जाऊन आलात, भेटून आलात, तरी तुम्हाला एक ऑप्शन आहे की तुम्ही दुसरं कुठेतरी जाऊन फिरून येऊ शकता. फॉर एक्झाम्पल बघा, हा इफ एल्स एवढंच रेस्ट्रिक्ट करणार आहे. ठीक आहे. पण कंपायलरला या कर्ली ब्रॅकेट पासून ते एंड पर्यंत सगळंच एक्झिक्युशन करायचंय, राईट. इफ एल्स नंतर खूप सारे स्टेटमेंट असू शकतात. सो आता आउटपुट काय येईल, पहिली कंडिशन चेक करा, ए ग्रेटर दॅन बी आहे का, नाहीये बरोबर. बी इज ग्रेटर अँड एंड ऑफ प्रोग्राम येईल. हा. सो इथे एल्सचा पार्ट एक्झिक्यूट होईल आणि ऍडिशनली कंपायलरला यानंतर सुद्धा स्टेटमेंट असतात प्रोग्राम एंड होईपर्यंत, ते सगळे एक्झिक्यूट करायचे असतात, तर एंड ऑफ प्रोग्राम पण. कळतंय? हो सर. येस सर. ते पण कन्फर्म करूया आपण. बघा दोन्ही आले. ठीक आहे. पण समजा सेकंड तर ठीक आहे. आता आपण एलसीपी याला जॉईन करू. ठीक आहे. इफ एल्स कळालंय ना तुम्हाला कसं वर्क होतंय? येस सर. सर कळालं. ठीक आहे. आता कंडिशनच्या ऐवजी तुम्ही जर इथे एखादा नंबर टाकलात, नॉन झिरो 5 टाकतो मी, इथे काय आउटपुट येईल आता? नॉन न्यूमेरिकल व्हॅल्यू कन्सिडर्ड ॲज अ ट्रू. सो इथे ही कंडिशन ॲज अ ट्रू कन्सिडर होईल. सो इथे तुम्हाला ए इज ग्रेटर मिळेल. कळतंय का? थिंग्स टू बी रिमेंबर मधली आय थिंक शेवटची थिंग्स मी तुम्हाला सांगितली होती. येस कळालं? सर. हो सर. ठीक आहे. आता तेच जर तुम्ही ते झिरो पुट केलं, झिरो म्हणजे काय असतं, ऑलवेज फॉल्स असतो बरोबर. सो इथे B- आता हा बी इज ग्रेटर मध्ये द्यायला B is greater. कळतंय. इफ एल्स. हो सर कळतंय. ठीक आहे. सो थिंग्स टू बी रिमेंबर पण आपलं आता क्लिअर झालं. ठीक आहे. एक सिंपल कोड आपण घेऊ ज्याच्यामध्ये आपण इव्हन आणि ऑड साठी डिसिजन घेऊया. ठीक आहे. सो फक्त हेच यूज करतोय मी, मेसेज फक्त चेंज करतो. एकच नंबर घेऊया कारण इव्हन ऑड साठी एक नंबर सफिशियंट आहे. सो राईट नंबर इव्हन आणि सेकंड घेऊ आपण नंबर इज ऑड. सेव्ह करूया. हे मी एकच नंबर घेतो जो आहे 10. इव्हन नंबर कसा डिसाइड करतो आपण? एखादा नंबर म्हणजे सध्या आपल्याकडे जो नंबर आहे तो, ठीक आहे, याला जर 2 ने फुल्ली डिव्हिजिबल असेल, फुल्ली डिव्हिजिबलचं मिनिंग काय? रिमाइंडर किती आला पाहिजे? 0. सो मी इथे रिमाइंडर देण्यासाठी आपल्याकडे कोणता ऑपरेटर आहे? मॉड, राईट. हा ठीक आहे. मी तोच फक्त मी एवढंच चेक करणार आहे की याचा आन्सर किती आहे, 0 आहे का, बरोबर. सो आपण इथे काय करू, पहिला आधी रिझल्ट काढू. दिलेला नंबर 2 ने डिवाइड केल्यावर जर मला किती रिमाइंडर देतो, राईट. रिमाइंडरचा REM मी इथे यूज करतो आणि तो इथे डिक्लेअर करतो RM. ठीक आहे. सो फक्त मी इथे चेक करेन या REM ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे का, बरोबर. कळते सगळ्यांना काय केलंय? हो सर. इझी आहे. मला एवढंच माहिती होतं की एखादा नंबर 2 ने फुल्ली डिव्हिजिबल असेल, 2 ने फुल्ली डिव्हिजिबल म्हणजेच काय, त्याला जर 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 यायला पाहिजे. सो इथे रिमाइंडर मिळेल मला. ठीक आहे. तो 0 आहे का? 0 असेल तर नंबर इव्हन आहे, अदरवाइज तो कसं आहे, नंबर ऑड आहे. ठीक आहे. सो मी तुम्हाला इथे रिमाइंडरची व्हॅल्यू दाखवण्यासाठी ब्रेक पॉइंट लावतो. ठीक आहे. रिमाइंडरची व्हॅल्यू किती मिळते 10 असताना?
समजा ए ची व्हॅल्यू 10 दिली, सॉरी मी डायरेक्ट रन केलं, डिबग करा आपण, एक्झिक्यूट, कंपाईल, एक्झिक्यूट, डिबग. ठीक आहे, हे बघा आता रिमाइंडरची व्हॅल्यू सगळ्यांना दिसते इथे, येस सर. 0 दिसते, राईट. सो 10 असेल, 10 ला 2 ने डिवाइड केलं तुम्ही तर रिमाइंडर किती येतोय 0. सो 0 इज इक्वल टू 0 आहे का? दिसतंय तुम्हाला काय कन्सिडर करतोय तो? ट्रू कन्सिडर करतोय, बरोबर? येस सर. राईट, हो सर. राईट. सो जर हे ट्रू असेल तर मी फंक्शन एफ दाबल्यावर कुठे येणार आहे कंपायलर? आला आतमध्ये लाईन नंबर Breeze 9 even. येस सर. बघा ऍट अ टाइम एकच व्हॅल्यू होणार आहे. सो याच्यानंतर प्रोग्रामच्या बाहेर जाणार कंपायलर. सो मी पुन्हा फंक्शन एफ टाकतोय प्रोग्रामच्या बाहेर म्हणजे एंडला. ठीक आहे, सो याच्यानंतर तुम्ही एक्झिक्यूट करून बघितलं, ठीक आहे. सो तुम्हाला नंबर इज गिवन आउटपुट मिळेल. हेच दुसरा नंबर चेंज करा तिथे, स्पेस कमी करतो. च्या ऐवजी आपण 5 नंबर घेऊ. 5 हा ऑड आहे. ते आता इथे चेकिंग कशी होईल बघा. पहिले कंपाईल करून देतो मी आणि मग डिबग करतो. ठीक आहे, डिबग. आता इथे बघा REM ची व्हॅल्यू जर तुम्हाला बघायची असेल तिथे माऊस नाही किती आले रिमाइंडरची व्हॅल्यू 1. 1. ठीक आहे, कंडिशन चेक करा कशी आहे. याला फक्त सिलेक्ट करायचं, माऊस न्यायचा, फॉल्स आहे, बरोबर? येस सर. ठीक आहे, सो इथे तुम्हाला फॉल्स व्हॅल्यू आहे. तुम्ही फंक्शन एफेक्टर दाबत, मी आता दाबतोय 1, 2 आणि 3. डायरेक्ट कुठे गेला कंपायलर? नंबर इज ऑड. राईट. सो आपल्याला एकच आउटपुट मिळेल. सो याच्यानंतर फंक्शन एफेक्ट बघा, प्रोग्राम आहे बाहेर. याच्यानंतर आपण कंटिन्यू कुठे दिसेल तुम्हाला? कंपायलर रनच करू. नंबर इज ऑड. सिंपल कोड इफ एल्स चा यूज करून आपण ट्राय केले, राईट, प्रॅक्टिस म्हणून. चेक करा तुम्हाला काही डाऊट आहे काय. म्हणजे आपण नेस्टेड इफ एल्स बघितला नाही, पण त्याचा एक प्रॉपर प्रोग्राम आपण नंतर टाइम मिळेल तसे. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? येस सर. ठीक आहे, फक्त आपण इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स आणि इफ एल्स लॅडर थिअरी बघितली आणि इफ एल्स ची प्रॅक्टिस करून थिंग्स टू बी रिमेंबर क्लेरिफाय करून घेतले. ठीक आहे, सो आपण आज आय थिंक थांबूया कारण तुमचं 3च्या नंतर काही असेल शेड्यूल, राईट. सो टाइम पण जास्त लागला, ऑलमोस्ट 1 आवरच्या पुढे. ओके, कोणाचे काही डाऊट्स असतील तर ते डिस्कस करूया आणि मग आपण नेक्स्ट सेशनला इफ एल्स लॅडर आणि नेस्टेड इफ एल्सचे प्रॅक्टिस कोड घेऊ. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर स्विच केस पुढे मूव्ह, राईट. हे अजून कंटिन्यू करायचं. बस झालं ना आज? हो सर, 3ला परत क्लास हो आहे. सर. ठीक आहे, सो मी काय करतो, कालची व्हिडिओ आणि आजची व्हिडिओ आपल्या पुन्हा त्या चॅनलला टाकतो आणि दोघांचे तुम्हाला इव्हिनिंग पर्यंत काय करेल, लिंक पाठवून देईल. ठीक आहे. ओके सर. ठीक आहे, आणि होमवर्कचा कोड मी अजून केला नाही, पण मी थोडं लंच करून ट्राय करतो आणि तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, चालेल सर. ठीक आहे. आपण एक एक्स्ट्रा लेक्चर अरेंज करू, पण वीकडेज मध्ये मी तुम्हाला कळवेन संध्याकाळचं टायमिंग. एक्स्ट्रा लेक्चर अशासाठी कारण स्विच केस पुढच्या सॅटर्डेच्या आधी संपवायचं मला. सो शुक्रवारी तर लेक्चर आहेच, पण त्याच्या आधी एखादं लेक्चर बुधवारी वगैरे घेता आलं तर मी घेईन. ठीक आहे. ओके ओके सर. सर. ओके सर. ओके, चलो गाईस, बाय सर. बाय. ज्यांना Bye, डाऊट sir. आहेत, एरर आहेत, ते फक्त मीटिंग मध्ये थांबाल. ठीक आहे.